श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला जे हे वर्तन दिसत आहे ना, ते स्वामींचीच कृपा म्हणा. अशा वेळोवेळी अनेक प्रकारचे असे स्वामींची प्रचिती येते, पण मी काय व्हिडिओमध्ये वगैरे असं काही कधी तुम्हाला सांगितलं नाही आहे. पण आज असं सांगावं असं वाटलं. तर बघा, हे आहे ना वरचं ते जास्त ना प्लास्टर वगैरे ते रूममधून अचानकच फुगलं होतं आणि ते पडणार असं वाटतच नव्हतं किंवा पडणारच काही नव्हतं. तर मी ते पोहे वगैरे बनवत होते 4च्या आसपास, 4:30च्या आसपास. आणि तिकडून जे बघा वरतून आता हे साफ करून घेतलेलं आहे, पण वरती नेमकं तिथेच पडलं जिथे की चहाचं गाळणी वगैरे आहे ना, तिथेच एकदम ते पडलं. आणि मी पोहे बनवत असताना कढईतसुद्धा ते पडलं नाही. आणि मी एकदम अचानक ते पडायच्या तिथेच उभी असतानाच पोहे बनवत असतानाच ते पडलं. पण मी अचानक मला थोडासा खोकला किंवा ठसका आल्यासारखं झालं आणि मी पाठी सरले आणि ते पडलं. नंतर तर माझ्या डोक्यातच ते पडलं असतं. खूप सारं पडलं होतं. तर मला वरतून दिसत असेल, ते छोटं जरी दिसलं ना तर खूप सारं पडलं होतं खाली. तर पोहे वगैरे बनवून झालं होतं आणि हिची तब्येत वगैरे जरा आजारी होती आणि घरीच होती. मग हा शाळेतून आला आणि ह्याने आता उरलेले जे पोहे होते ते कढईमध्येच घेतले. तो म्हणत होता की व्हिडिओमध्ये कशाला दाखवते मम्मा. आणि ह्या दोघांची थोडीशी मस्ती चालली होती म्हणून मी शूट केलं. आता मी यांचं मस्तीचं तुम्हाला टाकलं असतं, पण आवाजाने ते एवढं बाजूला काम चालू आहे. आतासुद्धा तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये येत असेल. तर एक मुलीचं सांगते. मगाशी मी आता ते तुम्हाला वरतीचं सांगितलं. स्वामी समर्थांचं जे जे होतं ते आपल्याला अशा वेळोवेळी अशा प्रचिती येतात स्वामी भक्तांना, ते हे होतं. पण ते असू द्या. त्यानंतर हिची तब्येत बरोबर नव्हती. मी दररोजच अशी म्हणजे थोडंसं खाली चालायला वगैरे जाते 4-5 वाजता. मग हिला वाटत होतं की मी पण यायचं, पण हिची तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी हिला घेऊन गेली नव्हती. मग मी पोहेचे आणि चहाची भांडी वगैरे तशीच ठेवून गेले होते साफ न करता. तर ती मगाशी दाखवलेली तुम्हाला सगळी भांडी आहे ना, तिनं साफ केली होती. ती मी तिला सांगितलं पण नव्हतं. पण असं वाटतं की नाही, मुलगी असावी तर कधी कधी आईचं काम हलकं करते असं म्हणतात. माझी आई वगैरे असे बोलायचे. मग आता मलासुद्धा खरंच ते असं वाटलं की मी तिला न सांगता तिने मला येईपर्यंत झाडू मारून ठेवला होता आणि भांडी घासून ठेवली होती. थोडीशीच भांडी होती, पण न सांगता घासली होती. असं मी कधी कधी तिला झाडू मारायला लावते, भांडी घासायला का अजून तिला लावलेलं नव्हतं. कधी कधी आधीमध्ये तिचा चहाचा कप वगैरे ते घासून घ्यायची. पण तिनं न सांगता भांडी घासल्यामुळे ना मला खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि वेगळंच एक असं होतं. म्हणून मी त्यांच्या दोघांसंगत मी सांगत होते की तिथं थँक्यू असं तिला म्हणत होते. पण तो बोलत होता की ते एवढं काय आहे, ते तिचंच काम आहे, असं तसं दोघांचं बहीण भावांचं चिडवणं चालू होतं एकमेकांना. ते कॅलेंडर घेतलं होतं खाली तारीख बघण्यासाठी. त्याच्यावरून त्यांच्या दोघांचं हे चाललं होतं हे करून. तो म्हणत होता की आता नंतर मी संध्याकाळची पूजा वगैरे करून घेतली. स्वामी समर्थ महाराजांची दिवाबत्ती केली. आता माझ्याकडे इकडे आणि इकडे तुम्ही म्हणाल असं काय 2 मंदिर आहेत. तर माझ्याकडे इकडे छोटं मंदिर होतं, पण ते निघालं. ऑनलाईन मागवलेलं होतं. जास्त दिवस टिकलं नाही, 4 ते 5 महिनेच टिकलं, पण ते पर्यंत निघालं. मग मी असं टेबलवरती स्वामी समर्थांची आता मी लवकरच ते मंदिर घेणार आहे. त्याचासुद्धा ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये येऊनच जाईल. पण आता सध्या हे घेतलं. मग इकडे वांग्याची भाजी बनवली छान अशी. रात्रीच्या वेळेस ना आम्ही भाकरी बनवतो आणि सकाळी चपाती असते, डब्याला वगैरे लागत असतात, त्याच्यामुळे होतं. आणि डाळ भात भाकरी छोट्या टोपामध्ये भात बनवला होता आणि इकडे आम्ही डाळ बनवली होती. तर नेहमी काय डाळ भात बनवत नाही, आधीमध्ये कधीतरी असं खायची इच्छा झाली की डाळ भात बनवतो. इकडे व्यवस्थित असं झालं. आणि नंतर आमचे हे आले की 8 वाजता हे येतात. मग त्यांना आले की पटकन असं जेवायला लागतं. का आमचा नेमच आहे की ते यायच्या आधी स्वयंपाक रेडी करून ठेवायचं, मग आलं की पटकन जेवायचं. आणि मग आपलं खाली वगैरे जायचं असेल तर जायचं, नसेल तर घरी थांबायचं, मुलांजवळ गप्पा वगैरे मारायचे. हे असं आमचं रुटीन असतं. पण आज आम्हाला जायचं होतं डीमार्टला. हिला पप्पा जेवण वाढत होते, घेतलेलं सगळं बाहेर आणि मी आणत होते असं व्हिडिओ. तर त्यातच नंतर ना आम्ही जेवण वगैरे केलं, सगळं ठेवलं आणि आता डीमार्टला गेलो. तर डीमार्टला गेल्यावर तुमच्यासोबत असं होतं का मला कमेंट करून सांगा. इतकुशा सामानाचे 3100 रुपये बिल झाले, प्लस पिझ्झा वगैरे घेतला होता, तो काय शूट केला नाही आहे. तर तुम्ही सामानसुद्धा बघू शकता किती कमी सामान आहे. पण असं त्या तेलाचे पिशवे वगैरे महाग आहे, तसं सामान सगळं थोडंसं काढून ठेवलं होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये हे एवढंच आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.